आज दसरा आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने श्री कसबा गणपती शिवजयंती उत्सव मंडळांच्या वतीने कसबा गणपतीचा जो चौक आहे या चौकामध्ये अतिशय शाही असा दसरा साजरा होणार आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी शाही दसऱ्याचं आयोजन संपूर्ण केलेलं आहे। याच्या माध्यमातून आज सकाळच्या सुमारामध्ये या ठिकाणी आपण बघतोय की शस्त्रांचं पूजन आणि प्रदर्शन केलं जात आहे। शिवकालीन शस्त्र आहेत यातली बरीचशी आणि अतिशय दुर्मिळ सुद्धा काही शस्त्र आहेत। खास करून नव्या पिढीला या शस्त्रांची माहिती व्हावी, शस्त्रांच्या मागचं शास्त्र नेमकं काय असतं हे जाणून घेण्यासाठी खरं तर हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी संपूर्ण नागरिकांची खूप मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। लहान मुलं विशेषतः इथे येऊन ही शस्त्र नेमकी काय आहेत हे बघताना मिळतात, त्याचबरोबर माहिती सुद्धा घेतात। त्यामुळे हा सगळा जो संग्रह ज्यांनी केलाय ते दोघेही माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। काय सांगाल, तुमचं नाव काय आणि तुम्ही कधीपासून या शस्त्रांचा संग्रह करता? नमस्कार सर्वांना, तुमच्या प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव महेश भीमराव पवार आणि हे माझे सहकारी आहेत अजय शिंदे। आमच्या दोघांचं हे प्रायव्हेट कलेक्शन आहे। आम्ही गेले 10 ते 12 वर्ष झालं यामध्ये आहोत। आम्ही शस्त्रांबरोबरच स्टॅम्प्स, कॉईन्स असे शिवकालीन किंवा शिवपूर्व काळातील बऱ्याचशा गोष्टी आम्ही किंवा भांडी असो, दिवे असो असे वेगवेगळे आम्ही कलेक्शन करतो, संग्रह करतो। आणि त्यानिमित्ताने विविध ठिकाणी जसे काही गणपतीची मंडळं असतील किंवा शाळा, कॉलेजेस या ठिकाणी आपण याचं प्रदर्शन त्यांच्यामार्फत भरवतो। आणि याच्याबद्दल काही गैरसमज असतात बऱ्याचशा, त्या आपण लोकांना समक्ष सांगतो, माहिती देतो याबद्दल की हे कुठल्या काळातली शस्त्र आहेत, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस किंवा तुमचे जे भारतातील विविध ठिकाणं आहेत त्यानुसार यांची नावं कशी पडली गेली आहेत, याचा यूज कसा करायचे त्यावेळेसची लोकं, याबद्दल आपण थोडक्यात माहिती देत असतो। आत्ता या प्रदर्शनामध्ये खूप शस्त्र पाहायला मिळतात, मात्र यातली काही दुर्मिळ किंवा अशी जी जास्त नागरिकांना माहीत नाही आहेत अशी शस्त्र कोणती आहेत? असे आपल्याकडे बरीचशी तलवारी आहेत, भाले आहेत आणि बंदुका आहेत, पण आपण या ठिकाणी पावसामुळे मांडलेल्या नाही आहेत। आपल्याकडे माडू आहेत, माडूमध्ये 2-3 प्रकार आहेत, वाघनखं आहेत किंवा कट्यारी आहेत आणि भाल्यांमध्ये विविध प्रकार आहेत, पदकुंत, गजकुंत, अश्वकुंत असे आपल्याकडे आहेत। माडूमध्ये बघायला तर एक कॉमन माडू असतो तो ब्लॅक बक, ज्याला काळवीट जे हे असतं नर काळवीट, त्याच्या शिंगाचं ते बनवलेलं असतं माडू। त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरा एक हरणाचं शिंग आहे, हा वाला रेअर आहे, हे मिळत नाही सहसा, पण हे सर्रास इतर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल। ह्याला ग्रीप असते, हे कसं मेटल नाही आहे, हे शिंग आहे। हे थोडंसं इथपर्यंत हॉलो असतं, नंतर हे अखंड भरीव असतं टोकापर्यंत। पूर्वी याला कॅप यायच्या लोखंडी आणि त्याला टोक असायचे, कधी कधी त्याला विष पाजलं जायचं त्या लोखंडाला की जेणेकरून इम्पॅक्ट शत्रूवर लवकर व्हावा की त्याला। आणि हे पंचिंग डॅगर म्हणजे आपण भोकसून मारायचं शस्त्र आहे, भोकसणे आणि बाहेर काढणे। तर त्याला विष जर लावलेलं असेल तर लवकर विषप्रयोग होऊन समोरच्या व्यक्तीवर तो लवकर गतप्राण होईल, त्यासाठी ह्याची अशी ठेवण आहे। हे नेमकं कधी वापरण्यात येत होते? हे साधारण 200-250 वर्षापूर्वीचे शस्त्र किंवा त्याही आधीच्या काळातले शस्त्र आपल्याकडे आहेत। आता ही तुम्ही बघाल, ही एक धोप मारा, पण हिला खाली गज तुटलेला आहे, पण ह्याची जर ठेवण बघाल, ह्याला जाळीदार मूठ आहे, पूर्ण जाळी या मुठीला। हे जे ठोले ह्याला गोमुखी ठोले म्हणतात। ह्या धोपेवर तुम्हाला कुठेही नाळ दिसणार नाही आहे आणि इतर ज्या धोपा आहेत आपल्याकडे अजून त्याच्यावर नाळ आहेत। तर माझ्या माहितीप्रमाणे ही खूप जुनी, म्हणजे एक 300 किंवा 350 वर्षापूर्वीची धोप आहे। त्याचप्रमाणे ही एक बघू शकता, ह्याच्यावर सोन्याचं काम केलेलं आहे, हे गोल्ड आहे, हे एक 5% फक्त गोल्ड राहिलेलं आहे। हे जे पिवळं दिसतंय हे गोल्ड आहे। ही मानकरी तलवार आहे, हे काही सरदारांनी किंवा सैनिकांनी चांगल्या मोहिमा फत्ते केल्या तर त्या कामानुसार त्यांना कडी सोन्याची किंवा चांदीची कडी किंवा सोन्या चांदीच्या काम केलेल्या तलवारी ह्या गिफ्ट स्वरूपात किंवा भेटवस्तू म्हणून दिल्या जायच्या। सर, आपण बघतोय तिकडे सुद्धा बरीचशी शस्त्र आहेत, यामध्ये राजपूत तिकडच्या साईडची म्हणजे शस्त्र खूप दिसतात। तसं पाहायला गेलं तर तिकडचा इतिहास खूप मोठा आहे, तर त्यांच्याबद्दलची काही थोडीशी माहिती देऊ शकता तुम्ही आम्हाला? ह्या ज्या आहेत ह्या राजपूत तलवारी आहेत। ह्या ओळखल्या कशा जायचं की हे जे त्यांची कटोरी आहे ही खूप, याला कटोरी हा म्हणजे
ॲक्च्युली तलवारीमध्ये सर्वात मुख्य दोनच पार्ट असतात किंवा भाग असतात, एक पातं आणि दुसरी मूठ. पातीमध्ये पण बरीचशी अंग असतात, त्याला विविध नावं आहेत, आणि मुठीमध्ये पण विविध नावं असतात. तर आता तुम्हाला सांगतो मी. ह्याला टोक किंवा अग्रटोक म्हणतात, ह्याला पिपळा म्हणतात, ह्याला पेटा म्हणतात. इथे म्हणजे ज्या ठिकाणी दुधारी होत जाते तलवार, इकडे पाठ असते, पाठीला कधीही धार नसते, दुसऱ्या साईडला धार असते. हा जो पेटा आहे, पेटापासून खाली याला पाठ म्हणतात, आणि पेट्यापासून वरती जो पार्ट असतो टोकापर्यंत त्याला पिपळा म्हणतात. ही पूर्ण पात, हा चौक, ही नख्खी, हे ठोले, ह्याला जनेऊ म्हणतात, ह्याला कटोरी म्हणतात. खाली हा जो आहे, हा जो पार्ट आहे, हा पण मारण्यासाठी उपयोग व्हायचा. आणि हे जे पातं आहे हे अखंड इथपर्यंत असतं. ह्याच्यामध्ये हा हॉलो असतो, म्हणजे पोकळ असतं, त्यातनं हे टाकलेलं असतं. आणि राजपूत तलवारी खाली ह्याला सूर्य असतो, ह्या कटोरीला, त्याच्यावरून ह्या समजल्या जायचं की ह्या राजपूत तलवारी आहेत. आणि हे जे ठोले आहेत हे चौकेपासून, म्हणजे हा जो पार्ट आहे ह्याच्यापासून खूप लांब असतात. जसे ह्या तुम्ही बघू शकता, हे आखूड आहेत, म्हणजे जास्त लांब नाही आहेत. ह्या मराठा समशेरी किंवा मराठा तलवारी आहेत. आता ही पण तुम्ही बघू शकता, ही पण मानकरी तलवार आहे, ह्याच्यावर पण गोल्ड आहे आणि सिल्वर आहे. ह्याला बुधाई काम म्हणतात, कारण जी तार असते बारीक सोन्याची किंवा चांदीची, त्यामध्ये अशी खाच करून त्यात ते लावले जायचे, आणि त्यानुसार जशी डिझाईन आहे. आता हे चांदीचं फूल आहे, हे जे दिसतंय ते, तर ही पण मानकरी तलवार आहे. त्याचप्रमाणे ह्या लहान मुलांच्या पण तलवारी आहेत. धोपेमध्ये ही स्ट्रेट धोप आहे, याच्यामध्ये सहसा लहान मुलांच्या तलवारी कुठे बघायला मिळत नाही. ही एक माझ्या कलेक्शनमधली, एक संग्रहातली सर्वात जुनी तलवार म्हणू शकता, कारण हिची जी अवस्था बघता तुम्ही, अगदी कागदासारखी पातळ झाली आहे, कारण खूप वर्ष झाली हिला. तरी अंदाजे सर किती वर्ष? साधारण 350 वर्षापूर्वीची ही असू शकते. ही लहान मुलांची धोप आहे. आता तुम्हाला बऱ्याचशा संग्राहकांकडे लहान मुलांची धोप बघायला मिळणार नाही, कारण ह्या खूप अतिदुर्मिळ असतात. लहान मुलं प्रॅक्टिससाठी किंवा स्वतः जेव्हा दरबारात जातात त्यावेळेस ते स्वतःकडे ठेवायचे. ओके, म्हणजे हे कोणत्या काळातले असू शकतात तरी सुद्धा? साधारण 300, 350, 250 अशा विविध काळातल्या आपल्याकडे तलवारी आणि त्याचा संग्रह आहे. म्हणजे तेव्हापासून आपल्याकडे लहान मुलांना युद्धकला हो 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 हो, त्यावेळेस सुद्धा तेच. आपण आता मुलं जसे शाळेत जाऊन शिक्षण घ्यायचे, त्यावेळेस शिक्षणाबरोबरच युद्ध कला आणि शस्त्र चालवणे आणि त्याचे हात कसे असायचे हे कंपल्सरी शिकले जायचे. आता या सगळ्या शस्त्रांचा तुम्ही संग्रह करताय, नेमका किती शस्त्र आहेत तुमच्या संग्रहात? आता आमच्या दोघांकडे मिळून कमीत कमी 1000 ते 1200 शस्त्र आहेत. त्यापैकी आपण मोजकेत इथं मांडलेले आहेत. याहीपेक्षा अतिदुर्मिळ जे शस्त्र आहेत ते आपण प्रदर्शनात क्वचितच मांडतो किंवा मांडत नाही. ते आपण घरी कधी कोणी खास पाहुणे मंडळी आले तर त्यांना आपण काढून दाखवतो. ही सगळी शस्त्र आता तुम्ही प्रदर्शनात लावता, नेमका या सगळ्या मागचा उद्देश काय असतो? उद्देश एवढाच की लोकांना हे बघावं, कळावं. खूपशे गैरसमज असतात शस्त्रांबद्दल लोकांमध्ये, की लोकांना वाटतं 41 किलोची तलवार किंवा 32 किलोचा भाला वगैरे, हे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर जे लोकांमध्ये स्प्रेड आहे, की लोकांना जर सांगितलं की नाही तलवारीचं वजन मॅक्झिमम 1200-1300 ग्रॅम असतं, तर ते त्यांना खरं वाटत नाही. जेव्हा आम्ही त्यांना हातात घेऊन दाखवतो, की पहिला प्रश्न त्यांचा तेच असतो की ह्या जुन्या तलवारी आहेत का. पण मग त्यांना आम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना पटतात की हां, ह्या त्या काळातल्या तलवारी आहेत आणि ह्याचं खरंच वजन एवढं नसतं, जे की त्यांनी कुठे वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं. तर तेवढ्या हे नसतात, म्हणजे तेवढ्या वजनी नसतात. कारण कमी वजनाच्या तलवारी जेवढ्या असेल तुमच्याकडे, तेवढी तुम्हाला फास्ट मुवमेंट करता येते, आणि जेवढी फास्ट मुवमेंट करता येईल तेवढं तुम्हाला युद्ध जिंकण्याचे तुमचे चान्सेस वाढलेले असतात. तोफगोळ्यांमध्ये विविध प्रकार यायचे, म्हणजे 3 पाऊंडरपासून, पाऊंडर म्हणतात त्याला, ॲक्च्युली पाऊंड आहे, पूर्वी त्याला पाऊंडर म्हणायचे. 3 पाऊंडरपासून 41 म्हणजे 41 पाऊंडरपर्यंत तोफगोळे येतात. हा जो आहे हा आपल्याकडे दगडी तोफगोळा आहे. हा साईजनुसार हा 3 पाऊंडर्सनुसार 6 पाऊंडरचा आहे, पण ॲक्च्युली त्याचं वजन हलकं असतं कारण दगडी आहे. हा जो आहे हा 3 पाऊंडर लोखंडी तोफगोळा आहे, आणि ते जे पलीकडचे आहेत ते 6 पाऊंडर म्हणजे 6 पाऊंडचे तोफगोळे आहेत ते 2. महाराजांच्या, आता ही जी तुम्हाला धोप दिसते ही स्ट्रेट धोप आहे.
महाराजांच्या हातामध्ये किंवा महाराजांचे जेवढे फोटो आपण बघतो त्याच्यामध्ये तुम्हाला धोप, पट्टा आणि एक कट्यार बघायला मिळेल. नेहमी महाराजांच्या हातात कंपल्सरी पट्टा आणि हे तुम्हाला धोप जाती म्हणजे पद्धतीची तुम्हाला बघायला मिळेल. ही कर्नाटकी धोप किंवा मुल्लेरी मुठीची धोपसुद्धा म्हणतात. स्ट्रेट धोप आहे. ह्याला इंग्लिशमध्ये हिंदू बास्केट हिल्ट किंवा मराठा बास्केट हिल्ट असंही म्हणतात. ह्याला सेबर पण म्हणतात. ब्रिटिश लोक ह्याला सेबर म्हणतात कारण ही स्ट्रेट आहे म्हणून. तर आता ह्याच्यावर जर तुम्ही बघत असाल, हे सोन्याचं फूल आहे. सोन्याचं फूल आहे आणि त्याचप्रमाणे ही एक 4 फुटाची साधारण एक 300 वर्षापूर्वीची आपल्याकडे धोप आहे. ह्याच्यावर मार्किंग आहे. हे जे ब्लेड आहे हे इम्पोर्ट केले जायचे त्यावेळेस आणि ह्या ज्या मुठी आहेत ह्या इथे बनल्या जायच्या आणि त्यानंतर ह्याच्यात असेंबल केल्या जायच्या. म्हणजे मूठ आणि पातं एकत्र केले जायचे. ह्याच्यावर मार्किंग हे ज्या कंपनीत बनल्या जायच्या तिकडचे मार्किंग असायचे. त्यावरून कळलं जायचं की ह्या कुठल्या भागातल्या ब्लेड्स आहेत. आणि महाराजांच्या काळात पण ज्या महाराजांच्या 3 तलवारी होत्या, तुळजा, भवानी आणि जगदंबा, ह्या तिन्हीही इम्पोर्टेड ब्लेड असलेल्याच तलवारी होत्या. ही सगळी शस्त्र तुम्ही संग्रह करता, मात्र हा संग्रह नेमका कुठून केला जातो याबद्दलही लोकांना फारसं माहिती नाही. आमच्याकडे पाहायला गेलं तर विविध ठिकाणाहून म्हणजे भारतातल्या खास करून ठराविक जे स्टेट आहेत म्हणजे पंजाब झालं, राजस्थान, गुजरातमधला थोडा पार्ट आणि मध्य प्रदेशमधला पण थोडा पार्ट, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तमिळनाडू या भागातूनच शस्त्र येतात. इथं म्हणजे तुम्हाला कधी पश्चिम बंगालमधनं, बिहारमधनं तलवारी आमच्याकडे आल्या नाहीत किंवा कारण तिकडे लोकांकडे नसतील म्हणून आम्हाला त्या भागातून कधीही मिळाल्या नाही. पण आता हे सगळं इतकी शस्त्र सांभाळणं आणि त्याचं मेंटेनन्स ठेवणं पण तितकंच अवघड असेल, तर कसं ठेवलं जातं? आम्हाला हे कमीत कमी वर्षातनं 2दा-3दा साफ करून ठेवावे लागतात. विविध प्रकारचे ह्याला म्हणजे थेरपी किंवा तेल असतात, ऑइल असतात, त्यानुसार आम्हाला ह्या साफ करून ऑइल लावून ठेवाव्या लागतात. कारण ह्याला गंज पकडू नये किंवा ह्याच्यावर तेल लावल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची पावसाळ्यामध्ये बुरशी येते जे ऑइल लावतो आपण त्याला, मग त्या साफ कराव्या, क्लीन करून ठेवाव्या लागतात. अदरवाईज ह्या एवढ्या जुन्यात आपण ह्याचं आत्ता मेंटेनन्स किंवा ह्याचं देखभाल आत्ता जर नाही केली तर ह्या अजून काही काळानंतर ह्या पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर जातील. त्यामुळं मग आपण ह्याचा संग्रह करून व्यवस्थित लोकांना कळावा आणि त्यानुसार आपण त्याची ट्रीटमेंट करतो याला ब्लेड्सला. या शाही दसऱ्याचं आयोजन ज्या मंडळांनी केलेलं आहे त्या मंडळांचे सगळे पदाधिकारी आहेत माझ्याबरोबर. काय नेमकं कारण आहे हा दसरा अशा प्रकारे साजरा करण्याचं? आज ताई काळाच्या ओघामध्ये आपली संस्कृती सगळी संपत चालल्यासारखी आहे. म्हणजे हा जो कुळाचार आहे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये पूर्वी होत होता. गाव खेड्यांमधनं वाड्या वस्त्यांवर सुद्धा मंदिराच्या बाहेर जमून लोक एकमेकांना सोनं देत होती. ज्या शास्त्रांच्या बाळावर स्वराज्य निर्माण केलं किमान भारताच्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रवली गेली, तर ती शस्त्र घेऊन लोक पूजून त्याच्याबद्दल एक आत्मीयता, त्याच्याबद्दलची श्रद्धा व्यक्त करत होते. आणि त्या शस्त्रांचं पूजन करून एकमेकांना भेटून एकमेकांमधले हेवे दावे संपून जात होते या दसऱ्याच्या दिवशी. आणि दसऱ्याच्या दिवशी आज इतिहासामध्ये नोंदी आहेत की मोहिमा आखल्या जायच्या, शत्रू सैन्यावरती आक्रमण करून त्यांचं प्रदेश जिंकला जायचा, धन लुटलं जायचं आणि ते स्वराज्याच्या कामासाठी वापरलं जायचं. हा परिपाठ महाराजांनी आणि मावळ्यांनी इथल्या निर्माण केला. पण त्याच वेळेस काही पुस्तकांमध्ये मला उल्लेख वाचायला मिळाले की छत्रपती शिवाजी महाराज लाल महालामध्ये वास्तव्याला असताना ग्रामदैवताच्या दारामध्ये सोनं लुटल्याचा एक उल्लेख मला मिळाला. पांडुरंग बलकवडे इतिहास संशोधक आहेत, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. 20 वर्षे ह्या भागामध्ये आपण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतो. इथली 7 मंडळं एकत्र केली आणि त्या मंडळांच्या माध्यमातून महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावा आपण इथं साजरा करतो. त्याच्यामध्ये कुणी कमर्शियल आर्टिस्ट नसतात, सगळे स्थानिक कलाकार त्या शिवजयंतीला सहभागी होतात. मग त्या सगळ्या मंडळांच्या विश्वस्तांना सांगितलं की आपण एक कुळाचार जो महाराष्ट्राचा संपलेला आहे, 18 पगड जातीचा माणूस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन समाजामध्ये एकोपा वाढणं हा दसऱ्याचा मुख्य उद्देश आहे. शस्त्र, यंत्र, देव देवता, धार्मिक अधिष्ठान ह्या सगळ्याचं पूजन माणूस घरोघर करतच असतो. पण सामाजिक पद्धतीने हा मेसेज समाजामध्ये जाणं आणि त्याच्यामध्ये समाजाला दिशा कळणं हा त्याच्यातला मुख्य उद्देश आहे की ह्या निमित्ताने एकत्र या. आज माणसाच्या आयुष्यामध्ये कोणाला वेळच नाही आहे, स्वतःसाठी वेळ नाही, आपण म्हणतोच ना जेवायला वेळ नाही आहे. पण अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून तरी एकत्र येऊन आपली एकमेकांची जी नाळ जोडली गेलेली आहे माणुसकीची, ती माणुसकीची नाळ या दसऱ्याच्या निमित्तानं एकजूट झाली पाहिजे.
त्याच्यातनं माणसाचा संवाद झाला पाहिजे. आज आपण संपर्क साधताना सुद्धा मोबाईलवरती संपर्क साधतो, व्हिडिओ कॉल करायचा सुद्धा कंटाळा करतात लोक. मग आपण एकमेकांना भेटणार कधी? तर या सणावाराच्या निमित्ताने त्या गाठी भेटी झाल्या पाहिजेत. हा या दसऱ्याचा मुख्य उद्देश. आता इथनं पुढं ही काळाची गरज आहे. आज एकटी दुकटी माणसं फॅमिलीमध्ये राहिली आहेत, कामानिमित्त लोक परदेशात गेली आहेत, त्या माणसांशी बोलायला कोण नाही आहे. तर अशी माणसं आम्हाला येऊन भेटतात की अरे केवढा छान उपक्रम आहे, की जो खरं आपलं ट्रॅडिशन होतं काळाच्या ओघात संपलं, ते आम्ही परत आणायचा प्रयत्न करतो. सगळी मंडळी मिळून इथं 7 मंडळांचे विश्वस्त जातीने उभे राहतात. कारण कुठलाही कार्यक्रम करायचं म्हणलं तर आर्थिक पाठबळाशिवाय होत नाही. कारण नुसती संकल्पना मांडली आणि ते आपोआप झाली आहे असं कधीच झालं नाही. मग त्याच्यासाठी समाजाचीच ताकद लागली आणि समाजाचाच तो विश्वास निर्माण होऊन समाजामध्येच तो मेसेज जाणार आहे. त्याच्यासाठी आम्ही कसबा गणपती शिवजयंतीच्या माध्यमातून ह्या वर्षी गेले 3 वर्ष शस्त्रांचं प्रदर्शन लावतो. त्याला महेशदादा पवार आणि अजयदादा शिंदे विनामूल्य, त्याच्यात कुठला म्हणजे 1 रुपयाचं त्यांचं हे नाही घेत, मानधन घेत नाहीत. त्या माध्यमातून ते म्हणले की समाजामध्ये हा विषय पोहोचला पाहिजे की ज्या शस्त्रांच्या बळावरती स्वराज्य निर्माण केलं आहे त्याच्याबद्दल एक लोकांची श्रद्धा आहे, ती समाजामध्ये पोहोचण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे. त्याच पद्धतीने संध्याकाळी जो कुळाचार असतो, कुळाचार काय तर देवाची पूजा करून त्या आपट्याच्या झाडावरची जे आपलं महत्त्व आहे वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि पौराणिक. आयुर्वेदामध्ये सोन्याला महत्त्व आहेच आहे, पण त्याचं समाजामधलं महत्त्व काय तर आज माणसाला माणूस जोडतो आहे, त्याचं जोडपान आहे, आपट्याची पानं जोड आहेत. मग त्या जोडलेल्या पानाच्या माध्यमातून मनंसुद्धा जोडली गेली पाहिजेत. हा मेसेज आपण समाजामध्ये ह्या निमित्ताने देतो आहे की जो ग्रामीण भागामध्ये कोल्हापूरचं शाही दसरा तर प्रसिद्धच आहे, पण पुणे शहरातसुद्धा तसा होत होता. काळाच्या ओघात तो बंद पडला होता, तो आपण ग्रामदैवताच्या दारामध्ये परत सगळ्यांनी मिळून चालू केलेला आहे. या शस्त्र प्रदर्शनाचा जो मेन उद्देश आहे की नवीन पिढीला शस्त्रांची माहिती मिळावी. आपण बघतोय माझ्याबरोबर खूप लहान लहान मुलं आहेत, हे सगळे ट्युशन्सचे आहेत, इथेच शिकतात आणि त्यांच्या टीचर त्यांना इकडे घेऊन आल्यात. सो आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत. मॅम, काय सांगाल, तुम्ही सगळ्या मुलांना इथे घेऊन आलात आणि कसं वाटतं? त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास स्पष्ट दाखवायचा होता, पेशव्यांचा सांगायचा आहे की आपण नुसतंच बघतो आणि यूट्यूबवर बघतो जास्ती करून, ते स्पष्ट त्यांना हाताने प्रत्यक्ष बघायला मिळते. मुलं खूप खुश आहेत माझी. आता तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्ही काय काय बघितलं. काय बघितलंस तू इकडे? मी तलवारी बघितल्या खूप साऱ्या. खूप सारं आवडलं तुला? हो. तू काय बघितलंस? मी खूप दानपट्टा बघितलेले. दानपट्टा बघितला. अजून काय काय पाहिलं? तलवार. तलवारी पाहिल्यास. तू काय पाहिलं? मी वाघनख पाहिलं शिवाजी महाराजचं. वाघनखं पाहिलीयस. कसं वाटतंय तुम्हाला इकडे येऊन? खूप छान. खूप छान. हो. आणि काय काय तुम्हाला इकडे बघून छान वाटतं? हे सगळे शस्त्र आहेत इथे खूप सारी. तुम्ही हात लावून पाहिलं काही याला? नाही. त्यांना अजय देवगणचा पिक्चर माहिती आहे? अच्छा, कुठला पिक्चर आठवला? हे बघ. तानाजी. तानाजी मध्ये तुम्ही अशी शस्त्र पाहिली? हो. तू काय काय पाहिलंस इकडे? मी तर रोज घरी पाहतेच आणि आज भरपूर प्रकारच्या तलवारी, वाघनख आणि दानपट्टा, तोफीचे गोळे इत्यादी सगळं पाहिलं. आणि म्हणजे तुमच्या घरी पण कलेक्शन आहे? हो, खूप अजून आहे. माझ्या काकांचंच हे सगळं कलेक्शन. अच्छा, मग तू घरी काय काय पाहतेस नेमकी? आता दुर्मिळ शस्त्र काही आहे तुमच्याकडे? हो, म्हणजे जुन्या काळाची ब्रिटिशांचं, जुन्या काळाचं बाटलीपासून सगळं आहे. अच्छा, खूप कलेक्शन आहे. खूप कलेक्शन आहे. हो. कीच आपण बघतोय की ही सगळी नवीन पिढी आहे. याच नवीन पिढीसाठी खरं तर ही सगळी शस्त्र या ठिकाणी प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. त्यांना हा इतिहास माहिती व्हावा यासाठी, आणि याचा उद्देश कुठेतरी सार्थकी लागताना पाहायला मिळतोय. कारण खूप मोठ्या संख्येने पालकांबरोबर लहान मुलं आणि तरुणांची सुद्धा संख्या यामध्ये जास्त असल्याचं पाहायला मिळतं. आणि अशा पद्धतीने शाही दसरा जो आहे तो साजरा करायला आता या ठिकाणी सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn.
रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.